महायुतीचा भाग असलेल्या भाजपने याआधी आपल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर केली होती। त्यानंतर आता महायुतीचा घटक पक्ष असलेला शिवसेना शिंदे गट पक्षानेही आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे। या यादीत एकूण 45 नावे आहेत। इतर पक्षांच्या याद्या जाहीर झाल्या त्यात स्थान न मिळालेल्या उमेदवारांची नाराजी, तर कुठे बंडखोरी दिसून येते, कुठे इनकमिंग तर कुठे आउटगोइंग सुरू झालंय। पण एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेते मात्र अस्थिर राजकीय वातावरणात तग धरून दिसताना दिसून येत आहेत। शिंदेंच्या सेनेची 45 नावांची यादी पाहिल्याच कळतं की एकनाथ शिंदेंनी माणसं कशी टिकवलीत। जे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस सारख्या मोठ्या पक्षांनाही जमलं नाही ते शिंदेंनी कसं करून दाखवलं, पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी ऋषिकेश, तुम्ही पाहतात लगावबत्ती। भाजपची 99 उमेदवारांची यादी जाहीर झाली, त्यापाठोपाठ शिंदे गटानेही आपली 45 उमेदवारांची यादी जाहीर केली। लोकसभा निवडणुकीपासून महायुतीत शिंदेंच्या शिवसेनेचं वजन बरंच वाढलंय। भाजप आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा शिंदेंच्या शिवसेनेचा स्ट्राइक रेट हा चांगला असल्यानं आता त्यांची बार्गेनिंग पॉवर देखील वाढली, जे या पहिल्या यादीतून देखील पाहायला मिळतंय। या यादीत शिंदेंना बंडात साथ देणाऱ्या सगळ्या उमेदवारांना उमेदवारी देण्यात आल्याचं दिसतंय। तशीच या यादीवर घराणेशाहीची देखील छाप स्पष्टपणे दिसून येते। शिंदेंनी कुठे मुलाला तर कुठे भावाला तिकीट दिलंय। यादीत अनेक जागांवर राजकीय संबंध असणाऱ्या कुटुंबातच तिकीट देण्यात आलंय। दर्यापूर, दापोली, राजापूर, पैठण अशा मतदारसंघांचा यात समावेश आहे। माजी मंत्री रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम हे विद्यमान आमदार आहेत, त्यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे। मुंबईतल्या उत्तर पश्चिम मतदारसंघातून फक्त 48 मतांनी विजयी झालेल्या रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांना जोगेश्वरीतून उमेदवारी देण्यात आली आहे। लोकसभेत विजयी झालेले संभाजीनगरचे खासदार यांचे पुत्र विलास भुमरे यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे। माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा मुलगा अभिजित अडसूळ यांना दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली। मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनाही राजापूरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। खानापूरमधून अनिल बाबर यांचा मुलगा सुहास बाबर यांना संधी देण्यात आली आहे। म्हणजे अनेक नेत्यांच्या मुलाला, पत्नीला किंवा भावाला तिकीट देण्यात आलंय। उद्धव ठाकरेंवर कायम घराणेशाहीवरून टीका करणाऱ्या शिंदेंनीही घराणेशाही जोपासल्याचं या यादीतून दिसून येतंय। थोडक्यात शिंदेंनी या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांच्या गटातील प्रस्थापित नेत्यांची पुढची पिढी राजकारणात येण्यासाठीची सोय लावून दिली आहे। याशिवाय अनेक नेते असेच जे पक्षांसाठी अडचणीचे आहेत, त्यांनाही शिंदेंनी संधी दिली आहे। पूजा राठोड प्रकरणातून चर्चेत आलेले संजय राठोड यांना पुन्हा संधी मिळाली आहे, तर कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनाही पुन्हा तिकीट मिळालंय। बांगर हे आपल्या वादग्रस्त आणि प्रक्षोभक वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात, त्यांच्यामुळे अनेकदा पक्षाला अडचणीचा सामनाही करावा लागलाय। नुकतंच त्यांच्या मतदारांना फोन पे करा या विधानामुळे त्यांना निवडणूक आयोगाने नोटीसही बजावली आहे, तरीही शिंदेंनी त्यांना पुन्हा संधी दिली आहे। अब्दुल सत्तार हेही बऱ्याच वेळा वादग्रस्त विधानं करताना दिसतात, परंतु त्यांना पुन्हा सिल्लोड मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे। तर लोकसभा निवडणुकीत पराभव झालेल्या यामिनी जाधव यांनाही भायखळ्यातून उमेदवारी देण्यात आली आहे। जाधव यांनी काही दिवसांपूर्वीच बुरखा वाटपाचा कार्यक्रम घेतला होता, यावरून त्यांच्यावर प्रचंड टीकाही झाली होती। एकंदरीतच पक्षासाठी कितीही अडचणीचे ठरणारे नेते असले तरी त्यांना शिंदे गटाने कसलीही चिंता न करता बेधडकपणे उमेदवारी जाहीर केली आहे। या उमेदवारांनी शिंदेंना बंडात साथ दिली होती, त्यामुळे शिंदेंना यांना उमेदवारी देणं भागच आहे। हे सगळ्या उमेदवारांना निष्ठेचं फळ मिळालं, आपण असंही म्हणू शकतो। शिंदेंनीही कायम आपल्या आमदारांच्या पाठीशी उभं राहून त्यांना पाठिंबा दिलाय। एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो असं ब्रँडिंग मुख्यमंत्री बऱ्याचदा करताना दिसतात। अनेक नेत्यांनीही त्यांनी दिलेला शब्द पूर्ण केलाय असं विधान केलंय। अनेकांना मंत्रिपदं मिळाली, यामुळे शिंदे विश्वासार्ह मानले जातात। पक्षातील माणसे जपण्यात ठाकरे आणि शिंदेंमध्ये हा मूलभूत फरक दिसून येतो। यामुळे भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस सारख्या मोठ्या पक्षांनाही जे जमलं नाही ते एकनाथ शिंदेंनी साध्य केलंय। बंडखोरीचं महत्त्व एकनाथ शिंदेंना चांगलंच माहिती आहे, यामुळे बंडखोरी करून जन्माला आलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या एकाही उमेदवाराला बंडखोरी करण्याची वेळ एकनाथ शिंदेंनी येऊ दिलेली नाही। यामुळे शिंदेंच्या काही उमेदवारांना भाजपने विरोध करूनही एकनाथ शिंदे ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले। आता शिंदेंचे शिलेदार कितपत यश मिळवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।